नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, ललित पाटील हे प्रकरण सध्या खूप गाजतंय आणि एक एक गोष्टी बाहेर येत आहेत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी परवा पत्रकार परिषद घेतली आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मी आज सगळंच सांगणार नाही, पण मी जेव्हा सांगायला लागेन तेव्हा अनेकांची बडबडणारी तोंडं बंद होतील, असं त्यांनी नुसतं म्हटलं. आणि अनेकांना ठसके लागलेले आहेत. म्हणजे मी ह्यापूर्वी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केलेला आहे, सुषमा अंधारे असोत, संजय राऊत असोत वगैरे वगैरे. पण त्यातून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. अर्थात त्यामध्ये राजकीय उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी अधिक दिली होती तपशील सांगण्यापेक्षा. म्हणजे ललित पाटील हा वॉन्टेड होता, तो इतका दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये होता, तिथून काय वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी समोर आल्यात. पण मुद्दा असा की हे सगळं सांगताना देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा अजून तपास चालू आहे, अजून माहिती बाहेर येते, आणली जाते, शोधली जाते असं सांगितलं. तरीही या प्रकरणातलं क्रक्स ऑफ द मॅटर म्हणतात, ज्याचं आशय इसेन्स जे काय आहे त्याविषयी मौन पाळलं आहे. आणि म्हणून मला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या खुलाशापेक्षाही अटक झाल्यानंतर मुंबईत आलेला ललित पाटील हा कोर्टात किंवा कुठेतरी नेताना जे एक वाक्य बोलला ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. ललित पाटील असं म्हणाला, मी पळालो नाही. म्हणजे तुरुंगातून तर नाही, पण तो ससून हॉस्पिटलमधून पळाला असं सांगितलं जातं. पण खुद्द ललित पाटील घाईघाईने जेवढे त्याला काही सेकंद मिळाले तेवढ्यात तो म्हणाला की मी पळालो नाही, मला पळवून लावलं. हे वाक्य मला गेले 2 दिवस माझ्या डोक्यात घर करते की आता सांगतात ते खोटं होतं वगैरे 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 असं सगळं सांगितलं जातं. पुरावे तसे नाहीत, कारण तो पळायचंच असतं. तो आधी कुठे हॉटेलमध्ये जात होता, मैत्रिणींना भेटत होता, आणखीन त्याने काही व्हिडिओ बनवले, 50 गोष्टी समोर आल्यात. मग मुद्दा असा येतो की ललित पाटील मी पळालो नाही, मला पळवून लावलं असं म्हणतोय. या वाक्यात आशय काय आहे लक्षात घ्या मित्रांनो. आशय काय आहे? नॉर्मली तुम्ही एन्काउंटर चकमकी हे शब्द ऐकलेले आहेत ना. अगदी आजकाल तो उत्तर प्रदेशात जास्त प्रकार असतो, पण काही काळ मागे चकमक, पोलिसांच्या चकमकीत ठार ही भाषाच मुळात महाराष्ट्रापासून सुरू झाली. 1980-1990च्या कालखंडामध्ये देशामध्ये पहिल्यांदा पोलीस चकमकी सुरू झाल्या. त्यामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी तयार झाले आणि जवळजवळ अब तक 56 सिनेमा पण आला आहे. कोणाच्या नावावर 100 आहेत, कोणाच्या नावावर 70 आहेत चकमकीत मारलेले गुन्हेगार. हे जे असतात गुन्हेगार, ते पळून जाताना त्यांना मारले, हातातून निसटले आणि थांबायला सांगितलं तरी थांबले नाहीत, म्हणून गोळीबार करावा लागला आणि त्यात ते मारले गेले. किंवा त्यांनी हल्ला केला आणि आम्ही उलटं त्याला उत्तर दिलं, त्या प्रत्युत्तरात मारले गेले. असेच खुलासे वाचलेले आहेत ना आपण, असेच खुलासे वाचलेत ना. तेव्हा पळालो नाही, पळवून लावलं असं जे म्हटलं जातं ते लक्षात घेतलं पाहिजे की जे पळालो म्हणजे पळवून लावलं याचं कारण असं असतं की ते जे अधिकारी आहेत ते ज्याचा एन्काउंटर करायचा असतात त्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जात असतात आणि वाटेत तो निसटला हा आरोप असतो. तुम्हाला ते सचिन वाझेचं प्रकरण आठवत असेल. एक मला वाटतं 2007च्या अशा कुठच्या तरी मुंबईच्या वेस्टर्न रेल्वेच्या बॉम्बस्फोटातला आरोपी होता. त्याला घाटकोपरच्या पोलीस ठाण्यातून
औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्या स्पॉटला घेऊन चालले होते आणि जाताना वाटेत जीप उलटली, पोलिसांची गाडी उलटली आणि तो आरोपी होता तो पळाला. त्याचं नाव मला आता आठवत नाही झटकन. आणि त्याची बॉडीसुद्धा अजून मिळाली नाही, म्हणून शेवटी तो एन्काउंटर खोटा ठरवून सचिन वाझेला 16 वर्ष निलंबित ठेवण्यात आलं होतं. तो उद्धव ठाकरेंच्या कृपेने परत पोलीस खात्यात आला. पण त्याने ज्याला मारला असं म्हटलं जातं तो जो संशयित होता मारला गेलेला, त्याचं हाडूकसुद्धा मिळालं नाही आणि बॉडीसुद्धा मिळाली नाही आणि तो जिवंतसुद्धा मिळाला नाही. तर पळवून लावलं म्हणजे काय असतं? तर तो पळत नसतो, त्याला पळायला लावतात आणि पळता पडला, मारला गेला असं एक देखावा तयार केला जातो. आणि म्हणून ललित पाटील जे बोललेलं आहे, मी पळालो नाही, मला पळवून लावलं. आता गंमत आणखीन एक लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो. त्याचा शोध कुठे चेन्नईला वगैरे लागला. आता चेन्नईसारख्या ठिकाणी हा माणूस लपलाय हे पोलिसांना इतक्या सहजगत्या कळलं. पुण्याहून सटकून, पुण्याच्या हॉस्पिटल काय त्यामधून सटकून नाशिक, कुठून कुठून तो चेन्नईला पोचला, हरकत नाही. पण तो निघाला होता, त्याच्या मागावर अखंडपणे महाराष्ट्राचे पोलीस होते का, की पोलीसच त्याला घेऊन फिरत होते? त्याला घेऊन पोलीसच फिरत होते का, हा पण विषय लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजे पुण्यातून पळाला असा गवगवा निर्माण केला किंवा झाला की त्याचा फायदा कोणाला? ललित पाटील हा दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये होता, तिथून पळाला आणि शेवटी आम्ही त्याला पकडला असं दाखवण्यासाठी हा सगळा पटकथेनुसार केलेला सिनेमा आहे का? हा जेव्हा विचार डोक्यात आला तेव्हा मला ललित पाटीलच्या पळालो नाही, मला पळवून लावलं या वाक्याचा आशयबोध झाला. कारण गंमत अशी आहे की पहिल्या फटक्यात त्याला अटक केली असते, म्हणजे तो अटकेतच होता. त्याला अधिक काळ काय त्या इस्पितळात तो मजा मारतोय हे लक्षात आल्यानंतर त्याची गठडी वळून त्याला परत येरवडा तुरुंगात टाकता आलं असतं. पण तसं केलेलं नाही. तुम्हाला आठवतं ना, आपले नवाब मलिक मंत्री असताना तुरुंगात होते आणि ते तुरुंगातून दीर्घकाळ खाजगी किंवा काय त्या जे हॉस्पिटलच्या एखाद्या वॉर्डातच ते आराम करत असायचे. त्याच्यावर इतका गवगवा झाला की शेवटी दिल्लीहून एम्सचे काही डॉक्टर स्पेशालिस्ट बोलवायचे आणि काय ते नवाब मलिक यांची तब्येत तपासायची असा ईडीने काय NIAने निर्णय घेतला. तेव्हा गडबडीने नवाब मलिक यांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांना ताबडतोब अर्थरोड जेलला पाठवा असा अहवाल जेच्या डॉक्टरांनी दिला होता आणि परत रवानगी अर्थरोड तुरुंगात झाली होती. सांगायचा मुद्दा असा की याच पद्धतीने खरी तपासणी करून आजच्या सरकारने ललित पाटीलला तुरुंगात पाठवणं शक्य होतं, सोपं होतं. त्याला पळून जाण्याची वेळ येण्याची गरज नव्हती. ठीक आहे, तुझे खूप लाड झाले, सरकार बदलले, चला. म्हणून येरवडा तुरुंगामध्ये शिंदे फडणवीस सरकारसुद्धा पोचवू शकलं असतं. ओरडाआरडा, गवगवा, बोभाटा काही झाला नसता. हां, पण आमचं सरकार आल्यानंतर हे केलं आहे. आणि बघा, उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना आणि अनिल देशमुख, वळसे पाटील गृहमंत्री असताना गुन्हेगारांची किती चंगळ चालली होती. अशी राजकीय बदनामी करण्याची संधी शिंदे फडणवीस सरकारला होती, पण त्यांनी ती संधी घेतली नाही. त्यांचं सरकार येऊन वर्ष लोटलं तरी ललित पाटील त्या ससून हॉस्पिटलच्या कुठच्या वॉर्डमध्ये मजा करत होता, बाहेर पडून मैत्रिणींना भेटत होता आणि परत येत होता, पळून जात नव्हता. लक्षात ठेवा, आता जी माहिती समोर आली आहे त्याच्यात ललित पाटील हा आरामात हॉस्पिटलच्या बाहेर पडायचा,
ठरलेल्या जागी कुठच्या हॉटेलमध्ये वगैरे लॉजमध्ये त्याच्या मैत्रिणी यायच्या, त्याचे आदेश घेऊन जायच्या, त्याच्याबरोबर काय गंमत जम्मत करायच्या आणि परत ललित पाटील शाळा सुटल्यासारखा आपल्या ससून हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये आणि रुग्णशय्येवर येऊन दाखल व्हायचा. मुद्दा असा आहे मित्रांनो, मग या सगळ्या काळामध्ये तो आरामात पळून जाऊ शकत होता, त्याच्या मैत्रिणी त्याला मदत करू शकत होत्या, आणि कुठे आसामला पळून गेला, कुठे बंगालला पळून गेला, हे सहज शक्य होतं, सहज शक्य होतं. आणि हॉस्पिटलमध्ये त्याचे ज्याला येऊ जाऊ देत होते त्या लोकांनी सुद्धा एक महिनाभर त्याविषयी 15 दिवस मौन पाळलं असतं तरी कुठल्या कुठे ललित पाटील गुडूप होऊ शकला असता. पण तसं झालं नाही, तसं नाही झालं. मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, की ललित पाटील हा पळाला आणि आम्ही त्याला शोधला आणि दरम्यान त्याची चंगळ चालू होती. हे सगळं करताना तो जे उद्योग करत होता, ज्यांना भेटत होता, ज्याच्याशी त्याचे व्यवहार होते, ज्यांच्याशी त्यांनी आजपर्यंत व्यवहार केलेत, ही सगळी माहिती आधी गोळा करण्यात आली आणि नंतर तो पळून जाण्याचं नाटक घडवण्यात आलं. ही शक्यता बिलकुल नाही असं वाटतं तुम्हाला? विचार करा. मी पळालो नाही, मला पळवून लावलं, असं जेव्हा ललित पाटील म्हणतो त्याचा आशय तिथून शोधावा लागतो. मी पळालो नाही, मला पळवून लावलं, याचा आशय तिथून सुरू होतं. म्हणजे काय तर या सगळ्यांचं वस्त्रहरण करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली. त्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती गोळा करण्यात आली आणि ललित पाटील पळाला. ललित पाटील पळाला म्हटल्यानंतर विलंब संजय राऊतांपासून उबाटा सेनेचे, राष्ट्रवादी पवार गटाचे, काँग्रेसचे सगळे लोक शिंदे फडणवीस अजितदादा सरकारवर तुटून पडणार याची खात्री होती. झालंय का याचा तपशील कोण बघतो? खरंच काय झाले बघितलं जातं का नाही? फटाफट प्रतिक्रिया द्यायला, आरोपाला पलटवार, हल्लाबोल सुरू होतो की नाही? हा, मग तो हल्लाबोल व्हावा आणि आपल्या सरकारवर विरोधकांकडून आरोपांचा भडीमार व्हावा, हीच तर शिंदे फडणवीस अजितदादा सरकारची या प्रकरणातली अपेक्षा असावी असं मला वाटतं. आणि मग तो भडीमार व्हायचा असेल तर त्यांना काहीतरी निमित्त दिलं पाहिजे, त्यांच्या हातात कोलीत दिलं पाहिजे. आणि कोलीत काय तर ससून इस्पितळाच्या वॉर्डमधून ललित पाटील फरारी झाला, बस एवढीच बातमी देऊ द्यायची. आणि मग ललित पाटील कोण? हा ड्रग ॲडिक्ट आहे, तो काय तर कुठच्या ड्रग्ज बनवायचा, अंमली पदार्थाची औषधं वगैरे बनवायचा, त्याचा कुठे अमुक तमुक ठिकाणी कारखाना आहे वगैरे वगैरे, नाशिकला कारखाना आहे, MIDC आहे. हे सगळे तपशील पुरवायचे आणि आरोपाचं नाट्य 2-3 दिवस चांगलं रंगू द्यायचं. आणि मग सरकार अडकले ना म्हणून त्याच्यावर अधिकाधिक आरोप करायला हे सगळे लोक बेताल आणि बेछूट होतील आणि मनात येईल ते आरोप करून टाकतील. ती संधी त्यांना द्यायची आणि एकदा त्यांचे आरोप झाले की त्यांचेच आरोप त्यांच्या तोंडातून त्यांच्या घशात घालायची तयारी आधी ठेवण्यात आली होती आणि ते सगळं यशस्वीरित्या पटकथेनुसार पार पाडायचं. तर मग ललित पाटील पळून जाण्यापेक्षा त्याला पळवून लावलं पाहिजे. आणि पळवून लावलं पाहिजे म्हणजे काय तर आपल्याच साध्या वेशातल्या अधिकाऱ्यांसकट त्याला 10 ठिकाणी फिरायला द्यायचं, फिरू द्यायचं, फिरवून आणायचं. पळवून लावायचं म्हणण्यापेक्षा ललित पाटीलला पार चेन्नईपर्यंत फिरवून आणायचं. असं कारस्थान नसेल याच्यावर मी तरी विश्वास ठेवत नाही. कारण सगळा विषय हा इतका संदिग्ध आहे की त्याचं ते एक वाक्य, मी पळालो नाही पळवून लावलं, तो कोणी पळवून लावलं? अरे ज्याला काय ते 6 महिने 10 महिने किती काळ तो
ससूनमध्ये होता, मैत्रिणींना भेटत होता, त्या प्रत्येक दिवशी त्याला पळून जाण्याची पूर्ण संधी होती. पण ललित पाटील पळाला नाही आणि म्हणून मग त्याने मला पळवून लावलं असं जे म्हटलेलं आहे त्याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. आणि ते जर बघितलं आणि त्याला मुद्दाम बाहेर नेलं गेलं, सगळीकडे फिरवून मग इकडे अटक झाली असं दाखवण्यात आलं, पण फायदा कोणाचा झाला बघा. 2-3 दिवस शिंदे फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यासाठी, टार्गेट करण्यासाठी निमित्त देण्यात आलं, पण शेवटी आरोप करणाऱ्यांचे दात कोणी घशात घातले? फडणवीसांनीच घातले. कारण त्यांनी तो ललित पाटील हा शिवसेनेचा कुठला पदाधिकारी होता, मातोश्रीवर येऊन त्यांनी शिवबंधन मानलं होतं, इथपर्यंतचा सगळा रेकॉर्ड तयार ठेवलेला होता. पण आता तो निसटलाय, आता तो हाती लागणार नाही याची खात्री संजय राऊतांपासून सगळ्यांना होती. निदान नाशिकचे प्रभारी संपर्क प्रमुख असलेले संजय राऊत यांना तरी ललित पाटील कोण हे माहिती नाही असं होऊच शकत नाही. संजय राऊतांच्या किरीट सोमय्या विरोधातल्या सेना भवनातल्या पत्रकार परिषदेसाठी नाशिकहून बसने शिवसैनिक आले होते. ते कोणी आणले होते? ते कोणाच्या इशाऱ्यावर आले होते? आणि हा जर नाशिकचा शिवसैनिक असेल किंवा पदाधिकारी असेल, काही काळ हातात शिवबंधन बांधलेला असेल, तर तो संजय राऊतांना माहिती नाही असं होऊच शकत नाही. पण ते बोलण्याच्या आधी त्यांच्या तोंडून खोट्या गोष्टी वदवून घ्यायच्या आणि त्यांनी ज्या गोष्टी बाहेर काढल्यात त्या त्यांच्याच घशात घालायच्या, हा तर डाव नाही आहे. याला देवेंद्र फडणवीस म्हणतात मित्र. आणि म्हणून जसं ललित पाटीलचं वाक्य जे आहे मला पळवून लावलं, तसंच देवेंद्र फडणवीसांचं जे वाक्य आहे की सगळं आत्ता बोलणार नाही पण सांगायला लागेल तेव्हा बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील, हे सुद्धा लक्षात घ्या. कारण अजून बराच तपशील आपल्याकडे आहे. जितके अधिक बोलतील तितकं बोलू द्या, कारण ते बोलतील तेवढंच त्यांच्या घशात घालता येणार आहे. तेव्हा त्यांना अधिकाधिक बोलायची अजून मुदत वाढवून दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी. कारण गंमत अशी असते की आत्ता गृह खात्याकडे, पोलिसांकडे आणि देवेंद्र फडणवीसांकडे या ललित पाटील प्रकरणातला कुठला तपशील आहे आणि कुठला नाही याचा अंदाजसुद्धा उबाटा शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादी सोडे गटाच्या लोकांना नाही आहे. ते बेताल बोलणार आहेत. पण ते बोलल्यामध्ये एक जरी चूक झाली तर ती त्यांनाच अडचणीत आणणार आहे. आणि म्हणून पळवून लावलं हे ललित पाटीलचं वाक्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आत्ता सगळं सांगणार नाही. बोलायला लागलो की अनेक जण बोलणारे आहेत, त्यांची तोंड बंद होतील. हे जे काय फडणवीसांचं वाक्य आहे, ही 2 वाक्य ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फार महत्त्वाची आहेत. की ते असं ना, खेकडा कसा पकडतात, एक काडी घालतात, मग ती तो पकडतो आणि त्या बिळातून त्याला ओढून बाहेर काढतात. हे सगळे ललित पाटील प्रकरणामध्ये बिळात लपलेले आहेत. त्यांना स्वतःच बाहेर काढण्याची ही खेळी देवेंद्र फडणवीस खेळत आहेत. आणि हे सगळे त्यामध्ये आयते बाहेर पडून बिळाच्या सापडलेले आहेत आणि अजूनही सापडणार आहेत. आणि म्हणून आत्ता सगळं सांगणार नाही, योग्य वेळ आलं की सांगेन. पण तेव्हा अनेकांची तोंड बंद होतील. हे तोंड बंद होण्यासाठी त्यांनीच केलेले आरोप त्यांच्याच घशात जाऊन, नरड्यात जाऊन अडकणार आहेत. आणि म्हणून हे वाक्य छोटी वाटतात आपल्याला, निरर्थक वाटतात, पण ती जोडून योग्य जागी जोडून बघितली की मी पळालो नाही, मला पळवून लावलं. पळवून लावणारं गृह खातंच नाही आहे. गृह खात्याच्या संरक्षकांच्या गराड्यातच ललित पाटीलला पळवून लावलं आणि ठराविक दिवस संपल्यानंतर त्याला पकडल्यासारखं दाखवून आणलं.
ही पटकथा आहे, यानुसार नाटक रंगलेलं आहे. विचार करा मित्रांनो. म्हणून ऐकतो आपण, पण ऐकतो ते समजून किती घेतो याला जास्त महत्त्व आहे. मला पण पहिल्या 2 दिवसात लक्षात आलं नाही की मी पळालो नाही, मला पळवून लावलं. आणि दुसरी गोष्ट, सगळं आत्ता सांगणार नाही, मी बोलेन तेव्हा अनेकांची तोंड बंद होतील. हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य, ही 2 वाक्य माझ्या मेंदूत पिंगा घालत होती. ती जेव्हा जोडली गेली तेव्हा मला यामध्ये एक भयंकर काहीतरी गूढ रहस्य आहे ते उलगडण्याची इच्छा झाली आणि त्यातून हा व्हिडिओ केला. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.